बाई काय असे लोक आहे ना, अशा म्हणजे आता बोलू नये फार असे ना, म्हणजे माणसाचे ना इन्सर्ट करायला बोलवतात का कशाला बोलवतात का जाणून बुजून इन्सर्ट करतात का त्यांना काही कळतच नाही. म्हणते ना काही काही लोक आहे ना लय चांगले आहे जगात शिकलेले, पण काही काही लोक शिकले तेवढे हुकले. मी तर म्हणते, मी तर नाही हुकेल, मी खरं सांगते, मी शिकलेली बी नाही हुकलेली बी नाही. कारण की मी ना माणसाचा सन्मान कसा करायचा, लहान मोठ्याचे इज्जत मान पान कसा करायचा, पाहुणचार कसा करायचा, आम्हाला सगळं येतं. लांबून जवळच्या नातेवाईकाचं लग्न होतं, त्या लग्नात आम्ही गेलो कारण लग्न लय मोठं. पण लांबून जवळचे नातेवाईक होते, लग्नाला बोलावलं, लग्नाला या लग्नाला या, या बरं का, या बरं का तुम्ही या. गेलो बाई लग्नाला. बाई मी नावं न ठेवावं म्हणून बाई आता लांबून जवळच्या नातेवाईकाचं लग्न आहे. बाई मी छोटे 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 मी 5 तांबी, छोटे छोटे 5 गलास, छोटे 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 4-5 वाट्या, चमचे 5, अशा मस्त एवढ्या जाड जाड प्लेटी घेतल्या आणि त्या काय म्हणते ना ते उलारल्या. असे मी छोटे 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 तांबे, असे जडबदक तांबे बरं का, असे 5 भांडे घेतले. 3-4 हजाराचा आहेर घेतला बाई. मोठ्या घरचं लग्न आहे, नावं नको ठेवायला. मग गेलो बाई त्या लग्नाला गेलो. तिथं बाई मोठे मोठे लोक लग्नाला येईल कारण की बाई मोठे अधिकारी, तिच्या पोराचं लग्न, मग मोठे मोठे अधिकारी लग्नाला येईल. आणि आपण म्हणलो बाई माणसं बघायला भेटत. आम्ही जरा मंदीच बसलो, लय पुढंही नाही लय मागाई नाही, मध्येच बसलो जरा. आणि बाई फोनवर तर बाई या म्हणायची. आपण लांबून पाहिलं, आली बाई नवरीची आई वर बाई डुलत डुलत आली. आम्ही पण नमस्कार केला, तिनं हाय एवढं केलं. आणि आमच्या बाजूला त्या बाजूच्या लाईनीत मोठे मोठे ते कामातले त्यांच्या अधिकारी बसेल. हो हाय बाय, त्यांना गळे मिळवलं, त्यांच्या गळे पडली. हां मग मग झालं बाई, याला भेटती बाई त्याला भेटती, मोठ्या मोठ्या लोकायला. आम्ही प्रत्येकात पाहतो बाई लय मोठे मोठे लोक आले बाई. मोठं लग्न, मोठं मोठं लग्न तर बरं या लोकांच्या आई रेले मोठे मोठे असतील बाई नवरीला. मी पाहते प्रत्येकाच्या हातात ते फुलाचे गुच्छ, काय म्हणतात त्याला ते बुक्के 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 का काय म्हणतात ना, आम्ही आमच्या या बुक्कीला बुक्के म्हणतो. ते फुलाच्या गुच्छाला मी माझ्या बाजूला बाई बसली होती माझ्यासारखी साधी, तिला म्हणले या लोकांना फुलं का आणले, म्हणून त्याला ना बुक्के बोलतात, बुक्के. म्हणजे ते बुक्के काय करायचे, आमच्याकडे बाई म्हणले याला बुक्के बोलते. त्याला जे फुलाच्या गुच्छाला फुलाचं गुच्छच बोलवतो. नाही नाही म्हणा, हे मुलीला दे, जे मुलगा असो मुलगी असो त्याला हे शुभेच्छा द्यायला द्या त्या. आई म्हणले मग त्यांचं म्हणले काहीतरी खाली मोठ्या मोठ्या गाड्या घोड्या आयर द्यायचा असं, नाही तर काही सोनं चांदी आणलं असं म्हणले. नाही नाही म्हणे ते बुक्के दिलं का बस, कशाला बसारा आणायचा. आता आम्ही तर नेलं बाई एवढं घेऊन मिरवत मिरवत गेलो. काही गावचे लोक आले होते, ते साधे सिंपल होते. त्याने बी कोण टाक्या आणल्या, मोठ्या मोठ्या टाक्या, स्टीलच्या टाक्या, कोणी डब्बे, तर कोणी हांडे, तांब्याचे हांडे पण पितळाचे हांडे असे आणले. त्यांनाही कोणी विचारीना. ते बी त्यांच्या लांबूनचे जवळचे नातेवाईकच होते. झालं बाई लग्न लागलं, लग्न बिग्न लागलं. ती बाई हा जातो बुक्के देतो फोटो काढतो, तो ती जाते बुक्के देते फोटो काढते. तर त्यांना म्हणते हो जेवल्याशिवाय जाऊ नका, आणि हे आपण फोटो घेऊया, मुला मुलीसंग फोटो घेऊया, कसा आहे जावई, कसं वाटलं लग्न. त्या हायफाय लोकायला विचारते ती बरं का नवरीची आई. आता आम्ही बसलोय, आम्ही म्हणलो बाई आम्हालाही म्हणा या फोटो काढायला, आम्हाला काही म्हणली नाही काही नाही. मग आम्ही काय केलं, बळच गेलो. लांबून जवळचे नातेवाईक होतो लग्नाला तर गेलो. मग जाऊन तो आहेर दिला. ती बोली ते जे सामान आणलं ते वरती नका आणू, खालीच ठेवा. मला वाटलं ती मग आता यांना भांडे कोंडू नको रिटर्न नाही म्हणन, तर काचं घाईघाई माणसाला एका त्यांच्याच म्हणणं वरडातल्या माणसाला हे आपल्या त्या नवरीच्या रूममध्ये नेऊन ठेवू हे सामान. आयर बराबर घेतला हो बाईनं. आणि मग झालं जेवण बिवणं झाले. मग बाई ज्या बायानं गुच्छ आणले होते फुलाचे गुच्छ, त्या बायाला याला चांगली 1000ची साडी देते, त्याला 1000ची साडी देते, तोंड पाहून. आणि मी म्हणत नाही का आम्हाला साड्या द्या, तिच्या साडीवर का कोणच्या लग्नात गेल्यावर आपण त्यांच्या साडीवर राहत नाही. पण माझ्या म्हणण्याचा उद्देश आणि व्हिडिओ बनवायचा उद्देश हा आहे का माझं मत आहे तुम्ही साड्याच देऊ नका ना कोणालाच.
जे लग्नाला वराडाला जे लग्नासाठी लोक येतात नवरा नवरीला आशीर्वाद देतात. आशीर्वाद द्या, जेवा खावा, लग्न लावा, सगळे नातेवाईक भेटतात, त्यांना भेटा, जा. साड्याचं खेळच काढू नका ना. कोणाचा मान येत त्याच्यामध्ये मानपानाचा विषयच येत नाही. कोणालाच साड्या देऊ नका. जे तुमची लय नवरीची का नवरदेवाची आजी आई असून तुम्ही तुमच्या पुरतं घ्या. लग्नाला आलेल्या मंडळीला कोणाला साड्याच देऊ नका. म्हणजे हा विषय एकट होतो. त्याच्यामध्ये कोणाचं इन्सर्ट होत नाही, कोणाचं मन दुखावलं जात नाही. माझ्या मत तरी स्वतःचं ह्याचे का हे गोष्टी बंदच करावा. साड्या, टावेल, टोपी हे नकोच. कारण की आपण बघा 1000ची काय 5000ची साडी घरी नसतो. हे बघ ही साडी माझी 3000ची साडी आहे. ही पेशवाई आहे, पेशवाई. याच्यापेक्षा भारी भारी साड्या मी घालते. मला काय त्या साडी ताईनं दिली नाही म्हणून राग नाही आला, पण तो एक कोणाची का व्हायना एक इन्सर्ट होतो. तुम्ही सगळ्याला एक तर तुम्ही एवढ्या करोडपती पैशावाले सगळ्याला सरलाट साड्या वाटा, नाही तर तुम्ही कोणालाच देऊ नका. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. का तुम्हाला कसं वाटतं, कोणी का असं ना, तुम्ही बी बघा तुमच्या बी नातेवाईकात पैशावाले असतील, पण मला एक पटलं, लग्नाला आवर्जून जा बरं का. कारण की लग्नामध्ये आपले खूप काही नातेवाईक भेटतात, भेटी होतात. लई वर्ष 4-4 वर्ष भेटी नाही राहत. ते लग्नामध्ये जर आपले नातेवाईक असतात ते एकमेकाच्या लग्न कार्यात येतात. बघा सुखादुखाच्या ठिकाणी नातेवाईक येतात, लग्न कार्यात नातेवाईक येतात. कोणचा प्रोग्राम असला का जे आपले नातेवाईक असतात ना ते भेटतात ना, त्या साड्यापेक्षा आणि त्या लग्नापेक्षा ती खूप मोठी खुशी होती का आपले नातेवाईक आपल्याला भेटतात. लई दिवसांना आपण एकमेकाच्या घरी तर कधी जाती नाही, फोनवरच. आता ह्या फोननं तर सगळं नातेवाईक बी फार जवळ कानातच आणून ठेवले. फोन केला का आलं कानात नातेवाईक. मग ते कानात आल्यापेक्षा तर ते दिसत नाही, ते दिसतं बी व्हिडिओ कॉलवरून, पण त्याला ते आपण असं हात लावूनही पाहते नाही. ते मोबाईलला काय हात लावा. पण जेव्हा लग्नाकार्यात जातो तेव्हा आपले नातेवाईक आपल्याला भेटतात, सुखदुःख एकमेकाचं जवळ बसून विचारितो. सगळ्यात मोठं मनाला समाधान ते वाटलं, आणि ते वाटलंच पाहिजे, वाटतं. म्हणून म्हणते लग्न मोठ्याचं असू का लग्न गरीबाचं असू, आणि गरीबाच्या लग्नाला आवर्जून जा. गरीबाच्या लग्नाला तुम्ही जर गेले ना, गरीब काय करतो, जर एखादी मोठी व्यक्ती लग्नाला आली ना, पहिलं त्या मोठ्या व्यक्तीची इज्जत करतो, मानपान करतो, आणि गरीबाची बी तेवढीच करतो. गरीब गरीबाला समजतो, पण मोठे लोक गरीबाला नाही समजत बरं, काही ध्यानात ठेवा. पण आता आम्ही ठरवलं कशाला हा जमेला करायचा, भांड्याचा आणि कुंड्याचा आणि आहेराचा. मोठे लोक बुके आणतात, आपण गरिबांना एक गुलाबाचं फुल न्यायचं, गुलाबाचं फुल द्यायचं नवरा नवरीला आणि आशीर्वाद द्यायचा. जेवायचं असेल तर जेवा, नाही तर त्यांचं जेवणही नको. खुशीनं आशीर्वाद द्या. घरी आपण नातेवाईकाला भेटल्यावर मनाला समाधान वाटतं. तुम्हाला जर बघा असं वाटत असेल का मला साडी नाही दिली म्हणून मला वाईट वाटलं, साडी दिली नाही म्हणून वाईट नाही वाटलं, पण याच्यामध्ये मोठे लोक जेवढं म्हणतात ना, मोठं घर आणि पोकळ वासा आणि हवा जाती बसा बसा, म्हणून म्हणते मोठ्या लोकांना जाऊ द्यावा लग्नाला. मला तर असं वाटतं, पण मनाला विचार केला म्हणून म्हणते का आपण पण जावं. आपले जर ते नातेवाईक असतील तर, पण त्याच्यामध्ये आपले नातेवाईक भेटतात सगळे, म्हणून जावं. माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर नका करू, पण गोष्ट डोक्यात घ्या. मोठ्या लोकांमध्ये गरिबामध्ये अंतर असतो का नाही. गरीब पैशानं गरीब राहतो, मनानं गरीब नसतो. मनानं तो खूप श्रीमंत असतो. आणि मोठे लोक मनानं पण गरीब आहेत आणि पैशानं पण गरीब आहे, आशीर्वाद देताना पण गरीब आहे. पण गरीब जो माणूस आहे ना, त्याचं मन लय मोठं असतं. तो सगळ्यांना संगती घेऊन चालतो, सगळ्यांना तो म्हणजे सगळ्यांचे विचार करतो, लहान मोठ्याचं गरीबाचं सगळ्यांचा विचार करतो. म्हणून म्हणते लग्न कुणाचाही असो, प्रोग्राम कसलाही असो, तो दुःखातला असो सुखातला असो, जरूर जा, पण त्याच्यात आपले नातेवाईक भेटते म्हणून जा. साडी चोळीच्या आशेनं नाही जायचं. आणि माझं मत आहे कोणीही असू, लग्न जर केलं तर साड्या चोळ्या वाटूच नका. त्याच्यामध्ये मान अपमान कोणाचा होत नाही, कोणाचं मन दुखावलं जात नाही. कारण की त्याच्यामध्ये तुमची लायकी दिसून येते. काय होतं आहे, तुमची मोठ्या लोक जे असतात ना, साड्या चोळ्या तोंड पाहून वाटतात, त्याच्यात तुमची लायकी दिसते. जो पैशानं गरीब असतो ना, मनानं श्रीमंत असतो, त्याची नाही दिसत. कारण की जेव्हा तो लग्न लावून घरी जातो ना, तेव्हा त्याला पण विचारतं, बाई तुमचे नातेवाईक लई मोठे का हो, तुम्ही लई त्यांची वाह करताय, तशा साड्या पण लई भारी भारी वाटल्या असं. आपण म्हणतो नाही, ते फक्त बुक्यावाल्याला साड्या देतात. म्हणून म्हणते लायकी कोणाची दिसती, मोठ्या लोकांची, पैशावाल्याची, गरीबाची नाही. गरीबाचं मन मोठंच असतं.
ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा.